नमस्कार. तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्यासाठी काय काय करता बरं? कारण की हाय प्रेशर वर्क एन्व्हायरमेंट आणि हेवी वर्कलोडमुळे काय होतं, बरेचसे वर्किंग प्रोफेशनल स्ट्रेस्ड आउट फील करतात, बर्नआउट फील करतात. बऱ्याचशा वर्किंग प्रोफेशनल्सना वेळेची सांगड घालता येत नाही, कोणत्या वेळी कोणतं काम करायचं हे जमत नाही आणि मग त्यामुळे बरंचसं कन्फ्युजन वाढतं. आणि ह्या कन्फ्युजनमध्ये वर्क लाईफ हार्मनी देखील मेंटेन करता येत नाही. फॅमिलीला व्यवस्थित वेळ देता येत नाही, कामाचा तर बँड वाजलेलाच असतो. बरेचसे वर्किंग प्रोफेशनल्स कामामुळे आपल्या फॅमिलीपासून खूप दूर राहतात. बऱ्याचशा वर्किंग प्रोफेशनल्सना 10-10 तास 12-12 तास काम करावं लागतं आणि मग त्यांना खूप एकाकी वाटतं आणि मग त्यांचा पूर्ण डिस्कनेक्ट होतो सोसायटीपासून. त्यांचं कुणाशी बोलणं होत नाही, कुणासोबत जाता येत नाही, पूर्ण वेळ कामामध्येच घडून गेलेले असतात. तर हे असे असंख्य प्रॉब्लेम असतात ज्याच्यामुळे काय होतो, स्ट्रेस वाढतो, अँझायटी वाढते, हेल्थ इश्यूज वाढतात. तर ह्या प्रॉब्लेम्सना कसे हँडल करायचं आहे यासाठी मी तुम्हाला टॉप 5 रिसोर्सेस शेअर करणार आहे. माझं नाव दीपाली हुनाळकर, मी एक माइंडफुलनेस आणि माइंडसेट कोच आहे. तर सगळ्यात पहिला रिसोर्स जो आहे तो म्हणजे मेडिटेशन. तुम्ही दररोज मेडिटेशन करणं गरजेचं आहे, कारण की हे एवढं फास्ट मुव्हिंग लाईफस्टाईल झालेलं आहे, आपल्याला शांत बसणं शक्यच होत नाहीये. आणि मग जर तुम्ही शांत बसाल, रिलॅक्स व्हाल, तर तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन मिळेल. त्यामुळे मेडिटेशन करणं गरजेचं आहे. तर मेडिटेशनसाठी वेगवेगळे ऍप्स आहेत, जसं थिंकराईट.me ऍप आहे, काम म्हणून आहे, हेडस्पेस म्हणून आहे, स्पॉटीफाय म्युझिक ऍपवर वेगवेगळे म्युझिक मेडिटेशन्स आहेत, गायडेड मेडिटेशन्स आहेत, जे टोटली फ्री आहेत. तर तुम्ही प्लीज मेडिटेशनसाठी जे ऍप्स आहेत त्याचा देखील वापर करायला सुरुवात करा. दुसरा जो रिसोर्स आहे तो म्हणजे वेगवेगळी पुस्तकं. मी जी पुस्तकं वाचलेली आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं पुस्तक जे आहे ते म्हणजे इकिगाय. तर इकिगाय हे जे पुस्तक आहे यामध्ये जॅपनीज लाईफस्टाईल बद्दल खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. कसं तुम्ही 50शीत, 60शीत, 70शीत, 80शीत बॉडीली मुवमेंट करणं गरजेचं आहे आणि कसं स्वतःला रिटायर्ड म्हणून हा टॅग न देता कसं ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे हे खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. दुसरी गोष्ट, हे पुस्तक जर तुम्ही रिफर केलं तर तुम्हाला समजेल की तुमची जी एक्झिस्टिंग लाईफस्टाईल आहे त्यामध्ये तुम्हाला काय काय बदल करायला हवेत. दुसरं पुस्तक जे आहे ते म्हणजे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. या पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे आपल्या अचेतन मनातील ऊर्जेबद्दल. आपल्या अचेतन मनामध्ये भयंकर ऊर्जा असते, प्रचंड पॉवर असते आणि त्या पॉवरचा जर आपण वापर केला तर आपल्या बऱ्याचशा प्रॉब्लेम्सवर आपल्याला झटकेपट सोल्युशन मिळेल. बरेचसे लोक दुसऱ्यांना ब्लेम करत राहतात आणि अंधश्रद्धेच्या बळी पडतात. जर तुम्ही हे पुस्तक वापरलं तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा सहज उलगडा होईल. तिसरं पुस्तक जे आहे ते म्हणजे द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. हे जे पुस्तक आहे हे भीतीवर खूप उत्तम पुस्तक आहे. तुम्ही कशी तुम्हाला स्वतःची भीती घालवायची, कसं जेव्हा इन्सेक्युअर फील होतं तेव्हा काय काय करायचं हे खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. हे पुस्तक रिफर केल्याने माझं CA क्लिअर झालेलं आहे. एवढं पॉवरफुल पुस्तक आहे. चौथं पुस्तक मी जे तुम्हाला रिफर करू इच्छितो ते म्हणजे से बाय बाय टू स्ट्रेस. हे पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये पण वर्किंग प्रोफेशनल्सनी कसं स्ट्रेसला हँडल करायचं आहे, त्यासाठी वेगवेगळे उपाय कोणते आहेत हे मी खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. हे पुस्तक Amazonवर अवेलेबल आहे. नंतरचा रिसोर्स जो आहे तो म्हणजे वेगवेगळे पॉडकास्ट. तुम्ही वेगवेगळे पॉडकास्ट ऐकू शकता, जसं कसं स्ट्रेसला हँडल करायचं आहे, कसं एन्झायटीला हँडल करायचं आहे. स्पॉटीफाय म्युझिक ऍपवर वेगवेगळे पॉडकास्ट आहेत जे टोटली फ्री अवेलेबल आहेत. माझा स्वतःचा देखील पॉडकास्ट आहे मी टाईमवर. जर तुम्ही मी टाईम किंवा दीपाली हुनाळकर म्हणून सर्च केलं तर तुम्हाला पॉडकास्ट मिळेल. या पॉडकास्टमध्ये मी खूप छान पद्धतीने समजावलेलं आहे की कशा तुम्हाला स्वतःला वेगवेगळ्या सवयी लावायच्या आहेत, कसा स्वतःला वेळ द्यायचा आहे, जेणेकरून तुम्ही स्ट्रेसला जास्त चांगल्यारीत्या हँडल करू शकता. जो चौथा रिसोर्स आहे तो म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट्स. तुम्ही सायकोलॉजी टुडे म्हणून ही जी वेबसाईट आहे ती रिफर करू शकता. ह्या वेबसाईटमध्ये खूप सारे फ्री रिसोर्सेस अवेलेबल आहेत, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. जो पाचवा रिसोर्स आहे तो म्हणजे वेगवेगळे ऑनलाईन ग्रुप्स. तुम्ही 7 कप म्हणून हा ग्रुप जॉईन करू शकता. माझा स्वतःचा प्रायव्हेट FB ग्रुप आहे अवेकन यू म्हणून, तो देखील तुम्ही जॉईन करू शकता. त्या ग्रुपमध्ये मी स्ट्रेसला कसं हँडल करायचं आहे याबद्दल वेगवेगळे टेक्निक शेअर केलेले आहेत, वेगवेगळे पॉवरफुल मेडिटेशन शेअर केलेले आहेत. तर हे जे 5 रिसोर्सेस आहेत मित्रांनो, ते तुम्ही वापरावेत अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण जोपर्यंत तुम्ही जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी काही ऍक्शन घेऊ शकत नाही ना, तोपर्यंत काय होणार, तुम्ही जिथे आहात तिथेच राहणार. जर तुम्हाला जिथे आहे तिथेच राहायचं आहे की त्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर यायचं आहे, जर प्रॉब्लेम्स मधून बाहेर यायचं असेल तर ह्या रिसोर्सेसचा नक्की वापर करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा.
का कुणास ठाऊक कुणाला या व्हिडिओचा उपयोग होईल आणि ते त्यांच्या प्रॉब्लेम्सवर काम करू लागतील. माझा व्हिडिओ ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपलीच दीपाली.